नियतीनेच काळाच्या विणेवर एक विरहाची रागणी छेडली आणि पंचसुरातला एक स्वर अनंतात विलीन झाला. दिनांक 12 एप्रिल 2026 हा दिवस भारतीय संगीत विश्वाच्या इतिहासात शोकाकुल स्वरांनी कोरला गेला. कारण सुरसम्राज्ञी पद्मविभूषण आशाताई भोसले यांना देवाज्ञा झाली आणि स्वरांच्या विश्वातला एक चिरंतर अजरामर नाद देणारा दिव्य स्वर अनंताच्या कुशीत विसावला. आज आपण त्यांच्या आयुष्यातील काही विलक्षण, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आठवणींचा प्रवास करणार आहोत, ज्या केवळ फक्त किस्से नाहीत, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या असंख्य पैलूंना उजाळा देणाऱ्या जिवंत स्मृती आहेत. पण तत्पूर्वी नमस्कार, मी आरती भिंगारडे आणि कॅमेऱ्यावर आहेत सेजल जाधव. अलीकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशाताई एकत्र आले होते. त्यावेळी फडणवीसांनी एका प्रसंगाची आठवण सांगताना हसत म्हटलं की आशाताईने आग्रह करून त्यांच्याकडून अभिन जाओ छोडकर हे गाणं गाऊन घेतलं आणि त्या मिश्किल खट्याळ शैलीत म्हणाल्या, पहा मी मुख्यमंत्र्यांनाही गाणं गायला लावलं. या एका प्रसंगात त्यांच्या सहजतेची, विनोदबुद्धीची आणि लोकांना आपलंसं करून घेण्याच्या अद्भुत कलेची जादू दिसून येते. मात्र या तेजस्वी यशाच्या मागे संघर्षाची एक खोल, खडतर आणि जिद्दीनं भारलेली कहाणी आहे. 1943 साली मराठी चित्रपटसृष्टीतून पार्श्वगायनाची सुरुवात करून 1945 पासून हिंदी गाण्यांच्या विश्वात पाऊल टाकताना त्या आणि किशोर कुमार हे दोघंही नवक्या स्वप्नांनी भारलेले कलाकार होते. आणि एक दिवस ते खेमचंद प्रकाश यांच्या स्टुडिओत अरमान भरे दिल की लगन हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी पोहोचले. परंतु नियतीने वेगळंच काही ठरवलं होतं. रेकॉर्डिंग अर्धवट थांबवण्यात आलं आणि त्यांना नाकारण्यात आलं. पुढे हेच गाणं तलत महमूद आणि गीता दत्त यांनी गायलं. आज हा प्रसंग ऐकताना आश्चर्य वाटतं, पण हीच ती ठिणगी होती ज्याने त्यांच्या जिद्दीला प्रज्वलित केलं. आणि काही वर्षांनी आंखों में क्या जी रेकॉर्ड करताना किशोरदांनी त्या व्यक्तीकडे पाहत म्हटलं, पहा विलन बसलाय, ज्यांनी त्यांना कधी काळी नाकारलं होतं. पण आशाताईंनी अत्यंत संयमाने त्यांचा हात धरत हळूच म्हटलं, दादा जाऊ द्या ना. ही होती त्यांच्या विशाल, क्षमाशील आणि उदात्त मनाची खरी ओळख. संगीत क्षेत्रातील अभ्यासक राजीव विजयकर सांगतात की आशाताईंचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काळानुसार स्वतःला नव्यानं घडवत ठेवलं. भजन, गझल, लावणी, कॅबरे किंवा पॉप, प्रत्येक शैलीत त्यांनी आपल्या आवाजाची एक वेगळी ओळख निर्माण केली. आगे भी जाने न तू सारख्या गाण्यात त्यांनी नाईट क्लबच्या वातावरणातही एक गूढ तत्वज्ञान आणि भावनिक वेदना जिवंत केली. इंडियन आयडॉलमध्ये त्यांनी सांगितलेला एक प्रसंग त्यांच्या अथक मेहनतीची साक्ष देतो. आर.डी. बर्मन यांनी आजा आजा मैं हूं प्यार तेरा शिकवताना सुरुवातीचे स्वर ऐकून त्या दचकल्या, पण हार न मानता त्यांनी दिवस रात्र सराव केला. आणि लता मंगेशकर यांचा आत्मविश्वास देणारा सल्ला, तू आधी मंगेशकर आहेस, यामुळे त्यांनी ते गाणं अविस्मरणीय केलं. आणि नासिर हुसेन यांनी लावलेली पैज त्या जिंकल्या. त्यांच्या कलेचा विस्तार केवळ भारतापुरताच मर्यादित नव्हता. ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांच्यासोबत यू आर द वन फॉर मी हे गाणं त्यांनी सादर करून संगीताला जागतिक पातळीवर एक नवा आयाम दिला. त्यांच्या आयुष्याभोवती निर्माण झालेल्या कथा, वाद आणि कल्पनांनाही त्यांनी ठामपणे उत्तर दिलं. सई परांजपे यांच्या 1998 साली प्रदर्शित झालेल्या साज चित्रपटाबाबत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ते वास्तव नाही, तरीही त्या कथेतून त्यांच्या आयुष्याच्या काही भावछटा उमटतातच. खरं तर आशा भोसले म्हणजे एक अखंड, अविरत, सुरेल प्रवास आहे. संघर्षातून तेजाकडे, वेदनेतून सुरांकडे आणि सुरांतून अमरत्वाकडे. त्यांचा आवाज केवळ ऐकू येत नाही, तर तो जाणवतो, स्पर्श करतो आणि मनाच्या गाभाऱ्यात कायमचा घर करून राहतो. आणि म्हणूनच त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांचा स्वर अजूनही आपल्या श्वासात गुंजतो, प्रत्येक आठवणीत दरवळतो आणि प्रत्येक हृदयात एकच भाव उमटतो. रुखसत हुई है तू मगर ये हुनर जिंदा है, हर दिल में तेरी आवाज का सफर जिंदा है, हर दिल में तेरी आवाज का सफर जिंदा है. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.